मंडळी, पावसाळा सुरू झाला की किती मस्त वाटायला लागतं आणि सगळं किती छान सुंदर वाटायला लागतं. पण काही दिवसांनी याचे काही साईड इफेक्ट दिसायला लागतात. म्हणजेच काय, मी म्हणते डेंग्यू आणि मलेरियाच्या डासाबद्दल, जी हळूच आपल्या घरात शिरतात आणि मस्त गेम करतात. म्हणजेच काय, तर त्यांच्या एका छोट्याशा चुकीमुळे आपलं अख्खं कुटुंब आजारी पडू शकतं. सो या पावसाळ्यात स्वतःला आणि घरच्यांना या मच्छरपासून कसं वाचवायचं हे जाणून घेऊया अगदी 5 मिनिटात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, पावसाळ्यात ना हे डास खूप ॲक्टिव्ह असतात. या दिवसात डेंग्यू आणि मलेरियाचे डास खूप ॲक्टिव्ह होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसतं, मलेरियाचा डास वेगळा असतो आणि डेंग्यूचा डास वेगळा असतो. डेंग्यूचा जो डास असतो ना, त्याला इडिस इजिप्ती म्हणतात. हा डास अतिशय सुशिक्षित आणि VIP डास असतो. का माहिती आहे? कारण हा डास फक्त स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. आपण काय करतो, गटाराचं पाणी स्वच्छ ठेवायला जातो, पण आपल्या घरातल्या कूलरमध्ये, झाडांच्या कुंडीमध्ये साचलेलं स्वच्छ पाणी मात्र तसंच ठेवतो आणि डेंग्यूचा डास तिथेच गेम करतो आणि हा डास जास्त करून दिवसा चावतो. आता दुसरीकडे असतो मलेरियाचा डास, जो साचलेल्या घाण पाण्यात किंवा डबक्यामध्ये वाढतो आणि सहसा तो रात्री किंवा संध्याकाळच्या वेळी चावतो. म्हणजेच काय, तर सगळ्या बाजूने यांचा हा मस्त गेम प्लॅन असतो. आता तुम्ही म्हणाल की डास चावला इथपर्यंत ठीक आहे, पण डेंग्यू आणि मलेरिया झाला हे कसं ओळखायचं? तर याची लक्षणं खूप साधी वाटतात, पण ती अंगावर अजिबात काढायची नाहीत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डेंग्यूची लक्षणं काय आहेत हे आपण बघूयात. यामध्ये ताप येतो, भरपूर प्रमाणात ताप येतो, डोळ्यांच्या मागच्या भागात कडकडून दुखतं, अंगावर लाल रंगाचे चट्टे येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम हाडं दुखतात, अंग दुखतं, सगळंच दुखतं. याला आपण ब्रेकबोन फीवरसुद्धा म्हणतो. आता दुसरं म्हणजे आलं मलेरियाचं लक्षण. आता यामध्ये काय होतं, हुडहुडी भरून ताप येतो, म्हणजेच अचानक खूप थंडी वाजते, अंग थरथर कापतं आणि मग ताप येतो. त्याचबरोबर प्रचंड घाम येऊन ताप ॲटोमॅटिक उतरतो सुद्धा. सो हा पॅटर्न दर 1-2 दिवसांनी रिपीट होत राहतो. आता यातलं काहीही जाणवलं तर स्वतःच्या मनाने मेडिकलमधून गोळ्या आणू नका, स्वतः डॉक्टर बनू नका, डॉक्टरांकडे जा, ब्लड टेस्ट करून घ्या. कारण सुरुवातीलाच उपचार झाले तर डास तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. सो बेसिकली पावसाळ्यात ह्या चुका प्लीज करू नका. आता या डासांना नो एंट्री कशी करायची? तर सगळ्यात सोपे उपाय तुम्हाला मी सांगते. पाण्याचा ड्राय डे पाळा. म्हणजेच काय, दर रविवारी किंवा आठवड्यातून एकदा घरातल्या सगळ्या कुंड्या, फ्रीजच्या मागे जे ट्रे असतात, कूलर असतात किंवा छतावर पडलेले टायर, प्लास्टिकचे डबे सगळे तपासा. कुठेच पाणी साचू देऊ नका. आठवड्यातून एकदा हे सगळं रिकामी करा, ड्राय करा. याला आपण ड्राय डे म्हणतो. तर हे तुम्हाला करायचं आहे. दुसरं काय करायचं आहे, तर संध्याकाळ व्हायच्या आत घराचे दरवाजे आणि खिडक्या तुम्हाला बंद करायचे आहेत. खिडक्यांना जर जाळ्या असतील तर उत्तमच आहे. रात्री झोपताना मच्छरदाणी वापरा किंवा डासांना पळवणारे कॉइल्स, लिक्विड वापरा. शक्यतो कॉइल्स सेफ नसतात आपल्यासाठी, पण त्यामुळे ते थोडंसं तुम्ही काळजी घ्या. तिसरं म्हणजे कपड्यांची स्टाईल बदला. आता पावसाळ्यात फॅशन बाजूला ठेवा आणि जरा पूर्ण अंग भरून कपडे वापरा. फुल स्लीव्सचे शर्ट, फुल पॅन्ट घाला. विशेषतः लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवताना पूर्ण कपडे घाला आणि शक्यतो मच्छरांपासून प्रोटेक्ट करणारी जी क्रीम असते ती क्रीम लावायला विसरू नका. नेक्स्ट म्हणजे सोसायटीमध्ये धूर फवारणी करणारी किंवा तुमच्या भागात सोसायटीमध्ये पालिकेचे धूर फवारणी करायला जे लोक येतात ते जर येत असतील तर बेस्टच आहे. नाहीतर सोसायटी कमिटीला सांगा आणि फवारणी करून घ्या. आजूबाजूला कुठे डबकी असतील तर तिथे डास होऊ नये म्हणून थोडं रॉकेल किंवा तेल टाका. आता नेक्स्ट काय, तर पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असायला पाहिजे. त्यामुळे घरातला आहार चांगला ठेवा. व्हिटॅमिन C भरपूर असलेल्या गोष्टी खा, जसं की लिंबू, संत्री, गरम पाणी प्या. आणि डेंग्यू झालाच तर पपईच्या पानांचा रस किंवा किवी खातात, पण ते डॉक्टरांचा सल्ला घेऊन खा. तुम्ही स्वतःहून प्रयोग करायला जाऊ नका. सो पावसाळ्यामध्ये तुम्ही एन्जॉय करा. मात्र पावसाळ्यामध्ये हे जे काही डास असतात ना, ते डेंजर असतात बॉस. यांच्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल आणि थोडंसं प्रिपेअर राहावं लागेल. कारण का हे डेंग्यू मलेरिया जेव्हा होतो ना, तेव्हा मानसिक, शारीरिक जो काही त्रास होतो तो विचारूच नका. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.